संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत खाण्यासाठी फक्त 2 वाटी गव्हाच्या पिठापासून घरच्या घरी मस्त असा हा जबरदस्त नाश्ता आपण बनवणार आहोत, जो एकदम क्रिस्पी, मसालेदार आणि चटपटीत असा आहे। नमस्कार, मी प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे। संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत खाण्यासाठीचा हा जो स्नॅक्स आहे तो बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। हा 0 नंबरचा रवा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे। गव्हाच्या पिठामध्ये थोडा रवा घातल्यामुळे आपला हा जो नाश्ता आहे छान क्रिस्पी होणार आहे। जर इथे तुम्ही रेडीमेड गव्हाचं पीठ वापरत असाल तर रवा घालण्याची गरज नाही। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हा नाश्ता तर क्रिस्पी तर आहेच, पण खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे। इथे मी 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। छान कडकडीत तेल गरम करून झाल्यानंतर आता हे तेल आपल्याला या पिठावर ओतायचं आहे। तेलाचं मोहन घालण्यासाठी आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घेणे फार गरजेचं आहे। तेल घातल्यानंतर छान असं चुर आवाज आला पाहिजे। गरम तेल पिठावर ओतल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम आहे, त्यामुळे हात भाजू शकतो, म्हणून सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे की आपल्याला हाताच्या साहाय्याने तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे पिठाचं टेक्स्चर चेंज होत नाही, म्हणजे थोडं रवाळ दिसत नाही, तोपर्यंत आपल्याला तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे। सर्व पिठाला व्यवस्थित तेल लागलं पाहिजे, तरच आपला हा नाश्ता छान खुसखुशीत देखील होणार आहे। तेल मी सर्व पिठाला चोळून घेतल्यानंतर बघा मूठ तयार करून बघत आहे। व्यवस्थित मूठ तयार झाली म्हणजे आपलं इथे तेलाचं मोहन व्यवस्थित बसलं आहे। आता सेम पॅनमध्ये ज्या वाटीच्या मापाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी पाणी घेणार आहे। आता यामध्ये 1 टीस्पून आपल्याला जिरं घालायचं आहे। 1 टीस्पून आपल्याला रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे। इथे 1 टेबलस्पून सफेद तीळ घेतलेले आहे। अर्धा टीस्पून ओवा घेतलेला आहे। ओवा घातल्यामुळे हा नाश्ता पचण्यासाठी देखील मदत होईल। आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि एक उकळी येऊ द्यायची आहे। गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवली आहे। इथे बघा पाण्याला छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे आपण जे घातलेले मसाले आहेत त्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरेल। इथे बघा पाण्याला छान असा रंग देखील आलेला आहे। 2 ते 3 मिनिटं फक्त मी झाकण ठेवलं होतं। हलकं असं हे पाणी थंड झालेलं आहे। एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून कसुरी मेथी घालायची आहे। आपण इथे गॅसची फ्लेम आधीच बंद केलेली आहे। कसुरी मेथी आपण सगळ्यात शेवटी घातलेली आहे, कारण की या कसुरी मेथीचा रंग बॅलन्स होईल आणि जास्त कडवटपणा पाण्याला येणार नाही। आता काय करायचं आहे, हे जे पाणी आहे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे। पाणी या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं हे सर्व मसाले देखील आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत। पाणी आता गरमच आहे। आता याच पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आपण एरवी स्नॅक्स तयार करताना पिठामध्ये सर्व पावडर मसाले घालतो, पण इथे आपण मसाले पाण्यामध्ये घातलेले आहेत। पाण्यामध्ये छान असं मसाल्यांचा अर्क उतरलेला आहे आणि ते पाणी आपण यामध्ये घालत आहोत। थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। इथे हे पाणी गरम आहे। गरम पाण्यामुळे आपण जो रवा घातलेला आहे तो रवा छान फुलून येईल। इथे बघा आपण हे संपूर्ण पाणी यामध्ये घालणार आहोत। सोबतच हे मसाले देखील घालायचे आहे। छान आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळत असताना आपल्याला हे पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, थोडं घट्टसरच आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। हे बघा इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे। पीठ मळण्यासाठी मला सुरुवातीला घेतलेलं 1 वाटी जे पाणी आहे ते संपूर्ण घेतल्यानंतर आणखी 2 ते 3 चमचे पाणी मी यामध्ये घातलं होतं। आता वरून 1 चमचा तेल घालायचं आहे आणि पीठ आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आहे ते भरपूर घट्ट आहे। आता मी 1 चमचा तेल लावून हे पीठ 2 ते 3 मिनिटं मळून घेतल्यानंतर थोडं तरी हे पीठ सैलसर होणार आहे। पिठाचा गोळा बघा छान दाबून दाबून मी असा मळून घेतलेला आहे। बरोबर 3 मिनिटं हे पीठ मी छान मळून घेतलेलं आहे। यामध्ये बिलकुल आपण एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही। सुरुवातीला मी
1 वाटी आणि 2 चमचे इतकंच पाणी घातलेलं आहे. आता पीठ मळून झाल्यानंतर याला झाकण लावून 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे, म्हणजे यामधला रवा छान फुलून येईल. तोपर्यंत आपल्याला स्नॅक्ससाठी एक मसाला तयार करायचा आहे. इथे 1 चमचा मी लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ घ्यायचं आहे. आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला एकत्र करायचं आहे. आपला हा चाट मसाला तयार झालेला आहे. आपण हे पीठ 15 मिनिटासाठी बाजूला ठेवलं होतं. 15 मिनिटं झाली आहेत. अगदी 1-2 सेकंद पीठ मळून घेते. आता याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत. गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला मध्यम पातळ जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी जास्त जाडही नसावी आणि अगदी पातळही नसावी. पोळी लाटण्याआधी मी या पोळपाटावर अगदी 1-2 थेंब तेलाचे घातले आहेत आणि तेल व्यवस्थित पोळपाटाला पसरून घेतलेलं आहे, म्हणजे पोळी लाटताना पोळी पोळपाटावर चिटकणार नाही. पोळी लाटताना आपल्याला मध्यम पातळ अशी लाटायची आहे. पोळी जास्त जाड राहिली तर आपला हा जो नाश्ता आहे तळल्यानंतर लगेचच नरम पडू शकतो आणि पोळी अगदी पातळ लाटली तर आपला हा नाश्ता एकदम कडक तयार होईल. म्हणून मध्यम पातळ अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. इथे बघा ही पोळी लाटून झालेली आहे. आता काय करायचं, असं डब्याचं झाकण घ्यायचं, म्हणजे एकसारखा असा आकार येईल. हा जो एक्स्ट्राचा भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. इथे हा जो नाश्ता आहे त्याला मी त्रिकोणी आकार देणार आहे. यासाठी इथे मी या कापणीचा वापर करत आहे. आपण जी शंकरपाळी बनवण्यासाठी कापणी वापरतो तिच्या कारण याला थोडी डिझाईन आहे, म्हणजे याचे जे कॉर्नर्स आहेत त्याला छान अशी डिझाईन येईल. आणि ह्या ज्या पुऱ्या आहेत ज्या त्रिकोणी आकारामध्ये मी कापल्या आहेत त्या फुगू नये म्हणून मी याच्यावर आपल्याला फोकच्या साहाय्याने, म्हणजेच काटा चमच्याच्या साहाय्याने किंवा अशा प्रकारे सुरीच्या साहाय्याने देखील तुम्ही याला छेद करू शकता, म्हणजे पुऱ्या तळताना फुगणार नाही. अशाच प्रकारे आपण दुसरी पोळी देखील लाटून घेणार आहोत. एक गोळा काढल्यानंतर आपल्याला जे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे. रव्यामुळे पीठ लगेच सुकू शकतो. पीठ सुकू नये म्हणून मळलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता एक छोट्या पेढ्याचा आकाराचा गोळा घेऊन याची छान अशी मध्यम पातळ पोळी लाटून घेतली आहे. वर असं झाकणाने याला छान असा गोल आकार देत आहे. एक्स्ट्राचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. कापणीने आपल्याला याला आकार द्यायचा आहे. तुम्ही गोल पुऱ्या देखील याच्या बनवू शकता किंवा आयताकृती याच्या स्ट्रिप्स देखील काढू शकता. मी इथे हे त्रिकोणी आकार दिलेला आहे. तुम्ही या पुऱ्यांवर बघू शकता मस्त याचं जे चिली फ्लेक्स, त्यानंतर जिरा आपण घातलेला आहे, तीळ घातलेलं आहे, कसुरी मेथी, सगळे मसाले यावर दिसत आहेत, छान दिसत आहेत. आता इथे बघा हे तळून घेण्यासाठी आधीच मी कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे. तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. हा नाश्ता छान कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही. हलकं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला या ज्या पुऱ्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि बघा अशा प्रकारे झाराच्या साहाय्याने वरून थोडा दाब द्यायचा आहे. दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईस्तोवर आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. नाश्ता तळत असताना आपल्याला बिलकुल मध्येच गॅसची फ्लेम वाढवायची नाही, तरच आपला हा नाश्ता छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होणार आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं या ज्या पुऱ्या आहेत छान तेलात तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त या पुऱ्यांचा रंग बदललेला आहे. दोन्ही बाजूने छान अशा क्रिस्पी या पुऱ्या झालेल्या आहेत. आता आपल्याला तेल थोडं निथळून घ्यायचं आहे आणि या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. पुऱ्या तेलामधून बाहेर काढल्यानंतर तुम्ही या पुऱ्या जाळीमध्ये काढून ठेवू शकता, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते देखील निघून जाईल. आता या पुऱ्या गरम असतानाच आपण जो तयार केलेला मसाला आहे तो थोडा आपल्याला यावर स्प्रिंकल करायचा आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित हा मसाला या पुऱ्यांना लावून घ्यायचा आहे. बघा मस्त असा आपला चटपटीत हा नाश्ता तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे ही दुसरी बाजू देखील मी तळून घेणार आहे. तुम्ही तेलाचं टेम्परेचर बघू शकता. अगदी हलकं तेल गरम करून घ्यायचं आहे. जर तेल जास्त गरम झालं असेल तर थोडा वेळ गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. तेल थोडं नॉर्मल टेम्परेचरवर येऊ द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून तेल गरम करून घ्यायचं आहे. हलकं असं तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला या पुऱ्या सोडायच्या आहेत. हाय फ्लेमवर जर पुऱ्या तळल्या तर पुऱ्या लवकर काळपट पडतील आणि त्या तितक्या कुरकुरीत होणार देखील नाही. प्रत्येक बॅच तळून झाल्यानंतर यावर आपण जो तयार केलेला मसाला आहे तो प्रत्येक वेळा मी स्प्रिंकल करून छान असा या पुऱ्यांना लावून घेतलेला आहे.
गरम असतानाच मसाला लावला की हा मसाला छान पुऱ्यांना चिटकून राहतो. पुऱ्या थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. फक्त 2 वाटी गव्हाचं पिठापासून बघा डब्बा भरून आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हा नाश्ता बनवलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये हा मस्त असा मसालेदार चटपटीत आणि क्रिस्पी नाश्ता आपण बनवलेला आहे. हवाबंद डब्यामध्ये हा नाश्ता भरून ठेवला तर मस्त असा हा नाश्ता क्रिस्पी राहतो. बाहेर मस्त असं पावसाचं वातावरण आहे. गरमागरम चहासोबत काहीतरी मसालेदार चटपटीत आणि कुरकुरीत खावंसं वाटत असेल तर हा नाश्ता एकदा तुम्ही देखील घरी बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा. नमस्कार.